ज्यांना आपल्याला जायचं होतं दुपारी लागणार, मी म्हणलं आता दुपारी लागणार आहे ना उशीर होईल, मग त्याच्यामुळे काय सकाळी सकाळी ताजा स्वयंपाक झालेला होता, मस्तपैकी कोयता आणला तुमच्या भावाला. मग काय त्याच्यानंतर आपण आवरून गेलो होतो मंदिरात, मग मंदिरात दर्शन वगैरे घेतलं, मग निघालो होतो गावात. मग काय गावात आल्याला पाहत होतो शनिदेवाची चांगली कृपा आज पण झालेली होती आपल्याला, तिथं काय विषय आपली ना मोठी पिकअप चालूच होत नव्हती भाऊ. मग काय अशोक लेलंडनं ओढून पाहिली, पण अशोक लेलंडचा काय मेळ बसा ना भाऊ वाढायला. मग काय लहान पिकअप बोलली, काही म्हणा पिकअप बरं का, लहान पिकअप ना मोठी पिकअप सहज ओढून काढली. काय आपण चाललो होतो दुधाच्या गाडी सोबत, पण आपल्याला वाटाण शुभम भेटले, मग त्यांनी ना आपल्या गाडीची ना हशी मजाक मध्ये चावीच काढून घेतली. ते मला पण लागणार यायचं होतं, राहू म्हणे थोडं थांबा. मी म्हणलं थांबायला काय आम्हाला जमणार नाही भाऊ, म्हणलं चावी देऊन टाका. मग काय भाऊ ना चावी दिली, मग आम्ही निघालो परत तिथून. त्याच्यात 10वीचा निकाल होता आमच्या बाया शेट नाही ना मोबाईल काढूनच बसला होता. ते म्हणलं आता ना फक्त 9-10 मिनिटं राहिले भाऊ. म्हणलं आता भाऊ ना निकालाच्या कन्फ्युजन मध्ये ना हा नंबरच विसरला होता, सीट नंबर. मग हॉल तिकीट होतं, मग त्याच्याकडून घेतलं मी, आपण भाऊ ते पण द्यायला तयार नव्हतं. मग काय चालता निकाल पाहायचा टायमिंग जवळ आलता, मग गाडी साईडला थांबवली. मग रोहनला म्हणलं एकदा निकाल पहा भाऊ, म्हणलं आपल्या बाया शेटचा. किती ऐक गेलो नाव वाचा भोरीच एकदा काय हा तू खालीच पाहा बाबा 23 गेला. एक इंग्रजी आली मग काय बायाचा रिझल्ट पाहिला, पण बायाचा एक विषय गेला, बाया जरा जास्तच नाराज झाला. पण म्हणलं बावड्या तू काय टेन्शन न घेऊ, आयुष्याच्या खेळात सगळ्या पोरापेक्षा तू पुढे. आता कसं ना परिस्थिती नाजूक असल्यामुळे पोराने ना काम करून ना शिक्षण केलेलं होतं, मग एखादा विषय जाणारच हे तर साहजिक. शाळेत जायला कुठं सगळे दिवस थोडे तो गेलेला. आणि खरं आहे ना कसं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त वाईट आम्हाला पण वाटलं होतं बरं का, कारण आमच्यात कंटिन्यू राहणारा पोरा होते, कुठेतरी अपेक्षा होती 5 तरी व्हावं, पण मग ते पण नाही झालं, एका विषयात फेल गेला. पण हरकत नाही, आयुष्याच्या खेळात आम्हाला विश्वास येतो लय पुढे आज. मग काय त्याच्यानंतर टपकन शर्ट वगैरे कपडे वगैरे बदलून घेतले तुमच्या भावानं. आपल्याला जायचं होतं पुढे लग्नाला खर्डे पाटलाच्या बहिणीच्या. कसं आहे ना सगळं पाहून सगळं काय गोष्टी करायच्या म्हणल्यावर ना थोडंफार पळपळ होणार बरं का. मग काय टपकन मध्ये आवरला आपण मस्तपैकी. मग काय आपली रॉयल एंट्री पिकअप मध्येच झाली लग्नाच्या ठिकाणी. धावपळीत थोडा उशीर झाला बरं का. मग आम्ही आलो होतो संगम लॉन्सला. मग काय गेले गेटवरच अक्षता होते, म्हणलं सायनात अक्षता घेऊन टाका, आधीच थोडा उशीर होईल. मग काय गेल्यावर मित्र परिवार भेटले, मग काय फोटो सेशन चालू झाला. आता नवरदेव नवरीचं कमी ना आमचा जास्त फोटो सेशन चालू झाला. तेवढ्यात नवरदेव नवरीची एंट्री झाली मंडपात. मी म्हणला आता सायनात तू ना कॅमेरा ठेवून द्या आता. मग काय लग्न लगेच आपण कोयता मारायला गेलो बरं का. लग्नाला गेल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं ना, ज्याच्यामुळे आपण ज्या लग्नाला गेलेलो ना त्याला पहिल्यांदा भेटणं. मग काय आम्ही खर्डे पाटलाची मस्तपैकी गाळा भेट घेतली. मग काय तिथून आलो डायरेक्ट प्लांटर येताच गाडी वाटाण बंद पडली. म्हणलं आता सायनात तो आज गण जरी कपडे घातले असले ना तर तुला ना पहिले फिल्टर खोल नाही म्हणलं गाडी. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण.